सियावर रामचंद्र की जय. लवणासुरावर आपल्या अमोघ बाणांचा वर्षाव करून शत्रुघ्नाने लवणासुराला संपवलंय. लवणासूर संपला त्याच वेळी त्याच्या घरात असलेला, त्याच्या राजदरबारात असलेला शिवाचा शूलही लुप्त झालाय. लवणासुराच्या मृत्यूनंतर खरं तर लवणासुराची मथुरेतली प्रजा एका भयातून, एका दबावातून दूर झालेली आहे. प्रजेच्या मनामध्ये आनंद आहे. ज्या दिवशी आपला राजा मेला तर बरं वाटेल अशी प्रजेची अवस्था येते ना, त्या दिवशी राज्य संपतं, हे लक्षात ठेवा. भयग्रस्त स्थिती प्रजेची असते आणि त्या भयातून ते राजावर निष्ठा ठेवू लागतात. या मथुरा नगरीवरती आपला ताबा मिळवून त्याला आपल्या ताब्यात घेतलंय, त्याच्यावरती आपली राजवट सुरू केली आहे शत्रुघ्नानं. आणि आपण जो हा पराक्रम दाखवलाय, रामचंद्रांनी केलेल्या सूचनेनुसार आपण हे सगळं राज्य जिंकलंय आणि या जिंकलेल्या राज्याला आता घेऊन रामचंद्रांना अर्पण करायचं, आपण राजा झालोत, यासाठी शत्रुघ्नानं रामचंद्रांची भेट घेण्याचा निर्णय घेतलाय. जो प्रवास अयोध्या ते मथुरा असा केलाय, तो परत मथुरा ते अयोध्या असं करण्यासाठी हे सज्ज झालेले आहेत. परतीचा प्रवास सुरू झाल्यावर मला आता पुन्हा त्यात विशेष नोंद करायची आहे. परतीचा प्रवास सुरू झाल्यावर पुन्हा एकदा रस्त्यात महर्षी वाल्मिकींचा आश्रम लागतो. म्हणजे खरं तर कुठल्याच गोष्टीची कल्पना नाही, काहीच घडलं नाही असं कळल्यावर महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात न जाता किंवा त्याचा उल्लेख न होता, जशा मार्गाने आला तशा मार्गाने गेला असा उल्लेख करता येऊ शकतो ना. म्हणजे आपण करतोच की नेहमी, या परत मग तो अयोध्येत पोचला. काही विशेष गोष्ट मध्ये घडणार नसेल तर त्याचा उल्लेख केला जात नाही. जसं रामचंद्र अयोध्येवरून लंकेला जाईपर्यंत खूप गोष्टी सांगण्यात आल्या ना. म्हणजे आपल्या प्रजाजनांना अंधारातच ठेवून पहाटे पहाटे तामसा नदीच्या काठावरून पलीकड जाणारे, शृंगवेरपुरात जाणारे रामचंद्र, शृंगवेरपुरातून नदी ओलांडणारे, त्या केवटाची कथा, तिथून मग ऋषींच्या आश्रमात, मग प्रयागराजवरून पुढे तो रस्ता सगळा, तिथून पुढे मग चित्रकूटावरचे मुक्काम, मग सगळा प्रवास पंचवटीपर्यंतचा, पंचवटीत सीताहरण, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, अगदी समुद्राच्या काठावर जाईपर्यंत छोट्या छोट्या गोष्टी आपण अनुभवतो. आणि परतताना सरळ येतं पुष्पकातून रामचंद्र प्रयागराजला मुनींच्या आश्रमात, तिथून आपला मित्र शृंगवेरपूरचा राजा त्याला घेऊन अयोध्येत. सरळ सरळ शॉर्टकट स्टोरी आहे. त्यात विशेष काही नोंद असेल तरच ती सांगितल्या गेलेली आहे. विशेष काही नोंद असेल तरच ती सांगितल्या गेलेली आहे. मग या उत्तरकांडात वाल्मिकीच्या आश्रमात मथुरेला जाताना आलेले भरत परत एकदा वाल्मिकींच्या आश्रमात जातात, तिथे एक मुक्काम करतात. हा उल्लेख का आला असावा? एवढाच उल्लेख येतो असं अजिबात नाही. वाल्मिकींच्या आश्रमात म्हणजे भरताचं तिथून मथुरेला जाणं, काही दिवसांचं युद्ध करणं, युद्धाच्या नंतर परत काही दिवस परतीचा प्रवास, हे मोठा कालावधी आहे. आणि एका मोठा कालावधीनंतर जेव्हा भरत परत वाल्मिकींच्या, माफ करा, शत्रुघ्न, म्हणजे मी भरत हा शब्द उच्चारत असेल तर शत्रुघ्न हा शब्द लक्षात ठेवा, शत्रुघ्न परत येत असेल तर त्यावेळी शत्रुघ्नानं ज्या गोष्टी ऐकल्या त्याचा उल्लेख का केलाय? वाल्मिकींच्या आश्रमात माता सीता आहेत. माता सीतेला ज्या दिवशी शत्रुघ्न तिथे गेला होता त्याच दिवशी 2 बालक जन्माला आलेली आहेत. मग परत जाताना त्या बालकांचा विशेष उल्लेख या कथेत आढळतो. शत्रुघ्नाला आश्चर्य वाटतं की वाल्मिकींच्या आश्रमात रामकथा, रामचरित्र गायन करणं चाललंय. हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की. किंवा आपल्या मराठीत सांगायचं झालं तर स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती, ही जी कथा सुरू होते ती, म्हणजे आर्यावर्ते जंबूद्वीपे, या तिथे कशी ती कथा घडत जाते, या सगळ्या गोष्टी ते सांगितल्या जातात.
आणि ही कथा शत्रुघ्न ऐकता ऐकता मंत्रमुग्ध होतात. ही कथा पूर्ण श्रवण करतात, रामचंद्रांच्या चरित्राची कथा, आणि ते तिथला मुक्काम संपवून परत अयोध्येकडे निघायला लागतात. अयोध्येमध्ये परत आल्यावर, जर आता मी ही उत्तरकांडाची कथा जरा वेगवान घेतोय, कारण आपल्याला यज्ञापर्यंत जायचं आहे. मध्ये बऱ्याच कथा आहेत, बऱ्याच. कारण यज्ञापर्यंत गेल्याशिवाय यज्ञाचा घोडा बाहेर निघणार नाही, आणि घोडा अडवल्याशिवाय लवकुशाची कथा आपल्याला ऐकायला मिळणार नाही. त्यामुळे मला जरा वेगानं पुढे जायचं आहे. अयोध्येत पोचल्यावर रामचंद्र शत्रुघ्नाचं प्रचंड कौतुक करतात. तू खरोखर हा पराक्रम दाखवून एक चांगलं काम केल्याचं सांगतात. आणि त्यानंतर रामचंद्र शत्रुघ्नाला सांगतात की शत्रुघ्ना, ही तुझी जागा नाही आहे, हे तुझं स्थळ नाही आहे जिथे तू थांबलं पाहिजे. मी तुला याआधीच सांगितलंय की मथुरेच्या राजाला तुला संपवायचं आहे आणि मथुरेचं राज्य तुला उपभोगायचं आहे. त्यामुळं तुझा पराक्रम सांगायला, आशीर्वाद घ्यायला आलास हे उत्तम आहे, पण तुझी जागा आता मथुरेचा राजा होण्याची आहे, त्या प्रजाजनांचं कल्याण करण्याची, हे लक्षात ठेव. त्यामुळं तू उगाच आता इथे अयोध्येत रमू नकोस. आपल्या बंधूंची आज्ञा शत्रुघ्न मनातून पाळतात आणि ते परतीच्या प्रवासाला निघतात. रामचंद्र शत्रुघ्नाला निरोप देतात आणि निरोप देऊन अयोध्येच्या आपल्या महालात परततात. न परततात तोच, म्हणजे आता इथे शत्रुघ्नाची कथा संपते. परततात न परततात तोच एक निरोप मिळतो की महाराज राम अयोध्येच्या द्वारावरती एक ब्राह्मण आपल्याला शिव्या देत, आपल्याला दोष देत थांबला आहे, आणि त्याची कहाणी काही वेगळीच आहे. त्याला काहीतरी वेगळंच सांगायचं आहे. रामचंद्रांनी विचारलं, काय आहे असं ते? आता मला या कथेमध्ये बराचसा मुद्दा बोलायचा आहे, तो तुमच्या लक्षात यावा म्हणून मी सविस्तर कथा सांगतो ती पुढच्या वेळेला काय झालंय ते. रामचंद्रांना सांगितलं जातं की एक ब्राह्मण दारात उभा आहे, त्याच्या हातात त्याच्या पुत्राचं प्रेत आहे. त्याच्या पुत्राचं प्रेत आहे, त्याचा पुत्र मृतवत झालेला आहे, आणि या मृतवत झालेल्या पुत्राच्या मृत्यूसाठी तो रामचंद्राला जबाबदार धरतोय. त्याचं म्हणणं काही वेगळंच आहे. त्याने विचारलं, बोलवा आत म्हणाले, आणि आत बोलावल्यावर तो ते प्रेत मुलाचं रामचंद्रांच्या समोर ठेवतो आणि म्हणतो, राजा, माझ्या या पुत्राच्या मृत्यूला जबाबदार तू आहेस. राजामुळे हे घडलंय. माझा पुत्र मेला नसता तू राजा नीट असतास तर. मला जरा ही कथाच वेगळी वाटते. काय आहे याचे डिटेल्स ते पुढच्या भागात सांगतो. आणि इथून खरी सुरू होते ती शंभुकाची कथा. ती कितपत खरी आहे, काय आहे, हे आपण जरा पुढच्या भागात निवांतपणे बोलूया. नमस्कार.